अनिकाजू सावे न लगे बहुता पुल्या संचिता वाचून या म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा तुका म्हणे भार घातली यावरी तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा महायोग पिठे तटे भीमरत्यम ब्रह्मपुंडलिकाय दातन मुनिंद्रे समागत तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगाकृ प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपदाने गतीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नम ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळ तुमचा नवरातलो पावन झालो चराचरी ओम नम जय देव वेद प्रतिपाद्य जय जय संस्वध्यात्म रूपा देव तुझी गणेश कलर मत प्रकाश मनी निवृत्तीदासू अवधावरी जोजी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्र विनाशाय श्री कृष्णाय वयम नमः करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विन्वेषयन्तम वटस्य पत्रस्य पुटी शयानं बालमुकुंदं मनसा स्मरामि श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जीवे बिभस्वामृतमेत देवो गोविंद दामोदर माधवेती श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजवाय नरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आई हनुमंत विराजी कथा करो मती अनुसार प्रेम सहित गती धरू पदारी जी पवन कुमार के राधा मेरी स्वामिनी मेरा दे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास बरसाने की राधिका नंद ग्राम के शाम इनके पगम बंधन करू करू कोटि कोटि प्रणाम नारे घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में आना रे प्रभु श्याम हमारे हरि कीर्तन में आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में आना रे घनश्याम ओ प्रभु आप भी आना संग राधा जी को लाना प्रभु आप भी आना संग राधा जी को लाना प्रभु आप भी आना संग गोपियों को लाना प्रभु आप भी आना संग गोपियों को लाना लाना रे गणी जाम हमारे हरि कीर्तन में आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में राधे तेरे चरण
चरणों की रज धूल जो मिल जाए, सच्ची कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए, राधे तकदीर बदल जाए. इथं बसलेले सगळे कान्हा देशातले लोक आहात आणि मी कान्हा देशामध्ये जर कार्यक्रम करतो, कीर्तन करतो, तर मला आवर्जून सांगावं वाटतं. कारण नारद महर्षींशी भगवंताचा संवाद. नारद महर्षींनी विचारलं, देवा मला जर तुझी गाठ भेट करून घ्यायची असेल तर कुठं भेटणार आहे? कारण तुझं एक नाव नाही ना, तुझे नाव पण हजारो आहेत. मग काय? श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत व्यापका जनार्दना, इतकी सगळी नाव आहेत, तुला कोणत्या नावानं हाक मारू? क्योंकि एका ठिकाणी एक गुजराती भजन आहे, हरी तारो नाम छे हजार, कहा नाम लिखवी कंकोत्री. अरे कोणत्या नावानं पत्रिका द्यायची? देवा तुझे नाव हजारो आहेत ना. मग देवानं सांगितलं नारद महर्षींना, मला इकडे तिकडे शोधण्यापेक्षा जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात ना, तिथं माझी हजेरी असते म्हणतात महाराज. जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात, कीर्तन असेल भजन असेल, त्या ठिकाणी माझी हजेरी असते असं पांडुरंग सांगतात, परमात्मा सांगतात. जर कीर्तनाच्या जागेवर, फॉर एक्झाम्पल आपलं गाव कोणचं? विजापूर मध्ये जर का पंढरीश पांडुरंग परमात्मा हाजरी लावतोय, पंढरपूर वरन इथपर्यंत येतोय, मग आपल्या कान्हा देशाची माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तिथे, नारदा मी उभा तेथे. गोड प्रमाण घेतलं आमच्या महाराजांनी. नारद महर्षींना सांगितलं, जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात तिथं माझी हजेरी असते. मग आता मला हे विचारायचंय, जर का पंढरपुरावरनं पंढरपुराचा मालक जर का विजापूरमध्ये हजेरी लावतो कीर्तनात, तर माझ्या कान्हा देशाची श्रीमंती म्हणजे माझी वणीगडाची देवी येत नसेल का? जर पंढरपूरचा मालक इथपर्यंत येतो तर माझ्या खानदेशाची श्रीमंती वणीगडाची देवी असेल, आपल्या कान्हा देशाची अजून श्रीमंती कानबाई असेल, देवी येत नसेल का गुरुजी? येतच असेल. आणि जर का आपण देवाचा आगमनाचा आपण सत्कार केलेला, मतलब काय बोलतो आपण, स्तुती केलेली, मग आता तर देवी आलेलीच आहे, मग अर्ध्या मिनिटासाठी देवीचं सुद्धा स्वागत झालं पाहिजे. मग आता सगळ्यांनी अंतःकरणापासून देवीचं स्वागत करायचंय. बोलू नका तरुण भावांना सांगतो. दादा ए दादा हो, मंदिरावर बसलेले दादा, कोणी बोलू नका तिथं. उतरा तिथून खाली, हॅलो, या खाली. हे अरे दिनबाई तुम्ही कुंकू घ्या, अरे सकेलिया बसून घ्या. अरे दिनबाई तुम्ही कुंकू घ्या, अरे सकेलिया बसून घ्या. आई खेळत आलिया, आईला कुचाल खेळू द्या, माई खेळत आलिया, आईला कुचाल खेळू आई खेळत आलिया, आईला कुशाल खेळू द्या, आई खेळत आलिया, आईला कुशाल खेळू द्या. अरे दिनबाई तुम्ही कुंकू घ्या, अरे सकेलिया बसून घ्या. अरे दिनबाई तुम्ही कुंकू घ्या, अरे सकेलिया बसून घ्या. आई खेळत आलिया, ओ माईला कुचाल खेळू द्या, आई खेळत आलिया, आईला कुचाल खेळू. आई खेळत आलिया, आईला कुशाल खेळू द्या, आई खेळत आलिया, आईला कुशाल खेळू द्या. हरी भोगतो नगडे संचिता वाचून करावे ते म्हणे समाधान, म्हणून मने मानू नये खेदू म्हणावा गोविंद. वेळो वेळा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगदवंदनीय संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडसस्थानी शोभणारी तुकोबराय महाराज आणि हो तुकोबराय महाराज यांचा 4 चरणाचा भंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळण्या
अगोदर थोडंसं परिहार द्यायचा तो असा साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली विजापूर नगरी आणि विजापूर नगरीमध्ये सगळ्यांच्या परिचयाचे असणारे कैलासवासी चिंधा शिवराम सूड यांना घडून बसविण्याचा कार्यक्रम आणि त्या निमित्ताने कीर्तन विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 खर तर काही काही गोष्टी लोक त्याला अंधश्रद्धा म्हणतात, पण जर श्रद्धा म्हणली मग तिथं सगळा विषय संपलेला असतो, नाही का? श्रद्धा आणि अंधश्रद्धा दोन भाग आहेत. काही काही लोक या गोष्टींना अंधश्रद्धा म्हणतात. बोलू नका, पण घडून बसव. काय रे भाऊ, बोनीन पायरे दांगडू घाल देणार. कीर्तनाला आला असताना तर कीर्तनाला समोर येऊन बसा ना दादा. या ना समोर, आहे ना एवढी जागा आहे, मस्त आसन टाकलेले, बसा ना, काय फरक नाही पडत. या, आणि मला पक्की गॅरंटी मी तुमले 2 तास जड जाऊ देवा नाही. फक्त तुम्ही आठ येईन बसा, मला शांतता लागू द्या. आता पहिला माझ किडा पाडसा होते काल धंदा होऊ देशात तुम्ही मला. हरी विठ्ठल 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 हा श्रद्धेचा भाग आहे. काही काही लोक म्हणतात महाराज माणूस मेला की त्याचा विषय संपतो, अशी लोकांची टेंडन्सी मानसिकता. पण माझा जेवढा अभ्यास आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करेल की अगर माणूस गेल्याच्या नंतर प्रत्येकालाच स्वर्गाची प्राप्ती झाली असती, एक बापना 2 पोरे राहतस, एक बापना वावरमा 2 सापडतस, एक नाही काय जास नाही दुसरा ली टाकस. असं का बरोबर का बरं? मेहनत कमी करस का? याची मेहनत कमी आहे का? अजिबात नाही. काही काही गोष्टी नशिबावरही असतात आणि काही काही गोष्टींना पितृदोष पण असतो. विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणसान महाराज पितृदोष लागला हे कसं समजावं? आणि एखादी व्यक्ती मेल्याच्या नंतर त्याला घडून बसवणं किंवा कीर्तन ठेवणं हे योग्य आहे का? जर कीर्तन ठेवलं तर जे बाबा वारले त्यांच्या मुलांचं नाव मोठं होण्यासाठी कीर्तन आहे का? तर अजिबात नाही. कीर्तन एवढ्यासाठी की जाणाऱ्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून कीर्तन. विठ्ठल विठ्ठल भारतीय आते बाई का? क्या बात है. विठ्ठल विठ्ठल चला, चांगली गोष्ट वा. कीर्तन तुमले बटासले आई काढतच राहस, पण म्हणा घर नाही म्हणा आत्याबाई म्हणा मामाजी बी येलेतच. आणि जर तुम्ही करोड रुपयाचा बंगला बांधला ना, छोटे कदम भाऊ, करोड रुपयाचा बंगला बांधला, दुसरे लाख लोक बघत असतील, त्याला किंमत नाही, पण कोणतरी जवळना देखस आणि तो पाठवर थाप मारस ना, ती करोड रुपयात तो वेच जिंकले जास. आणि माझे आत्याबाई येऊन बसलेत, मामाश्री पण आहेत, आणि धन्यवाद. बरोबर घे त्यासने मला हे बी याद दिली ना की तुला आको बाकीनं सांग नाही भैया लोक कोण कोणचे तास. हा माल काय मी आज डायरेक्ट वावर माकू दे पडणू हाड मुलांना टाकानच विसरी गो. हा, कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी आमचे रमेश बाबा आहेत, त्यांच्या सोबत आलेले आमचे महाराज श्री नरेंद्र बाबा, क्या बात आहे. नरेंद्र बाबा आहेत, इकडे आमचे गणेश बाबा आहेत, सगळे परिसरातले सगळे महाराज मंडळी. अच्छा,
भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोते साऊंड सिस्टीमचे मालक, साऊंड सिस्टीम चांगली आहे. गणेश बाबा अजून तुमच्या पाठीमागे दुसरे मृदंगाचार्य बसलेत, ते म्हणजे आमचे मयूर बाबा. ते पण गोड पकवाज वाजवतात. जर तुम्हाला पण दुसरा पकवाज राही जाता त्या दमलाय कार्यक्रम होता. मी सांग बी त्यासले, पण चालू पकवा उपलब्ध करणं एवढं काही सोपं नाही का. चालू निंदाल बाई भेटत नाही, पकवास कस काय भेट जाईल, कसं बी खरं आहे बा. माझे कीर्तनासाठी उपस्थित अजून आमचे दिनेश दादासाहेब आहेत, माझे बंधू म्हणजे ज्यांना मी भाऊ कदम म्हणतो, आमचे नामादादा. बरेच लोक परिचित आहेत. आमचे बाबाजी कीर्तनात येऊन बसलेत, आनंद वाटतोय तुम्हाला बघून. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतगण. अजून माझ्यासोबत आलेलं माझे जिव्हाड्याची व्यक्ती म्हणजे माझे राकेश दादासाहेब आहेत. त्यांच्यासोबत आलेले अजून त्यांचे मित्र, दादांचं नाव माझ्या काही लक्षात नाही आलं, पण दोघं लोक मला सोडायला आले. ज्यांच्या अनुषंगानं तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं ते म्हणजे भांडण्याचे आमचे सरपंच साहेब अजूदादा. अजूदादांचा एवढा आग्रह होता, म्हणलं महाराज काही करा, तुम्हाला यावं लागन, काहीही झालं तरी यावं लागन. म्हणलं हरकत नाही. आणि कसं असतं माहिती आहे का, अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन. ज्या दिवशी तुमच्या नशिबात जिथं अन्न लिहिलेलं आहे तिथलं बरोबर भेटतं, तुम्ही नाही म्हणलात तरी सुद्धा. हो, आणि त्यांच्या अनुषंगानं तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं. साऊंड सिस्टीमचे मालक आमचे सुरपांचे गणूदादा आहेत. गणूदादांचं साऊंड सिस्टम एक नंबर असतंय. आज मला वाटतं नवीन मशीन आहे का, अच्छा पॉवर कमी पडतंय, हां होतंय. हां ते काय लाईट येते थोडंफार मागे पुढे वत्रास, माणसे धोका देत असते, ते लाईट आहे, काय विषय असो. आलेले सगळे श्रोतेगण, बाबांना 4 मुलं होते ना, 4 मुलं. हां वा वा, नशीबवान होते बाबा. 4 पोरं आहेत. अजून त्या पोरांचे पोरं म्हणजे खांद्या आग्या देखानं बी काम पडणार नाही वा बाबाले. बड गरमान गरमाज होतात. आनंदित परिवार बाबांना घडवून बसवलेलं आहे. हा विषय होता आपला की जाणाऱ्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून कीर्तन असतं. लेकरांचं पोरींचं नाव मोठं होण्यासाठी नाही. तुम्ही म्हणसान महाराज याच्यासाठी काही पुरावा आहे का, भागवतामध्ये सुरुवातीलाच आमचे भागवताचार्य सांगतात की भैया आत्मदेव नावाचे ब्राह्मण होते. ब्राह्मणाला पोटी संतती नाहीये, दारात झाडाला फळ लागत नाही, गोठ्यात गायला वासरू होत नाही. स्वतःला पोटी संतती नाही, या गोठ्यात गायला वासरू होत नाही, दारात झाडालाही फळ येत नाही. एके दिवशी आत्मदेव नावाच्या ब्राह्मणानं अरण्याचा मार्ग धरला आणि अरण्याचा मार्ग धरल्याच्या नंतर एका एकांत मध्ये रडत होते. एकांत मध्ये बसल्याच्या नंतर रडत होते. त्यांचा रडण्याचा आवाज एक साधू महात्म्यांनी ऐकला. पण ऐकल्याच्या नंतर साधू महात्म्याला वाटलं की एवढी अरण्यामध्ये रडणारा व्यक्ती नक्कीच भगवंताच्या प्राप्तीसाठी रडत असेल. आता जवळ आले, बघतात तर म्हणले, ब्राह्मण देवा, भूदेवा, तुम्ही काहून रडायले तो? तेव्हा आत्मदेव नावाच्या ब्राह्मणानं सांगितलं, माझं रडण्याचं कारण विचारलं. साधू बाबा म्हणले, हो साधू बाबा, दारात झाडाला फळ लागत नाही, गोठ्यात गायला वासरू होत नाही आणि माझ्याही पोटी संतती नाही, मी एवढा अभागी आहे का? तेव्हा साधू महात्म्यानं सांगितलं, म्हणजे तुमचं दुःख असं आहे की तुम्हाला पोरं नाहीत म्हणून राहिलेत? म्हणले हो. साधू महात्म्यानं स्मित हास्य केलं. साधू महात्मा सांगायला लागले, तुम्हाला पोरगा नाही म्हणून रडताय साधू बाबा? तुम्हाला पोरगा नाही म्हणून रडताय ब्राह्मण देवा? म्हणले हो बाबा. तुम्हाला मुलगा नाही म्हणून रडताय, ज्यांना 4 मुलं आहेत ते पण रडताय. सांगायची गरज नाही का रडताय. बोलू नका ना, बोलू नका, काय नाही आता बोलूच नका. जे बी असे उठीन तथा जायच ना, काय चर्चा करा, आडे काहीच कोण काही सांगू नका. कारण कीर्तनाचा नियम आहे. पहिल्यांदा कीर्तन होतंय तुमच्याकडे, कीर्तनाचा नियम आहे, कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेडूक होऊन येईल जन्म. कीर्तनात बडबड केलं बेडकाचा जन्म भेटतो. बोलायचं नसतंय, कोणीच बोलू नका मायबाप. कारण तुम्ही बोललात तर माझं काय पॉकेट मग कमी होणार नाही. मन ठरेल तिथलं लिसू, पण तुम्हाला काही पाप बी नको आले मनीषीन सावध करायला. आपला बापनं काय जात नाही का. आपण उदडली ना म्हणजे उसड घसड करीने बी निघतायस माझे. पण ऐकणारा चांगला देखी रानात वाट राह ना, गागर पाडो बा. हा मनीषीन गप बशी नाही का, कोणीच बोल नका. आणि आता काय कामचे तुमले, जेवण बी आपटी जायला होते ना, मन बी दुसरीकडे ना, आजू दादाकडे, मग काय टेन्शन लेवा नाही. राहिनी गोष्ट रोख रक्कम नाही, डायरेक्ट पैसा नाही होते, सोनं ती देवा ना घर माझितलं तिथलं. हा 10-20 तोळा जेवीन ते काय करणं, काय कुचू करा ना, दिन मो किंवा नो समय पुरं झालते बी.
विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला सांगितलं, अहो तुम्हाला मुलगा नाही म्हणून रडायलेत का? म्हणले हो. तुम्हाला मुलगा नाही म्हणून रडताय हो. काही लोकांना 2-2, 3-3, 4-4 मुलं आहेत, ते पण रडतायत. का रडतायत? नसल्यावर असला पाहिजे म्हणून रडतो, आणि असल्यावर खाऊ घालत नाही म्हणून रडतात. मग राहील बी सारखा आणि नाही राहील बी. हा 100 मै 70% असंच शे. 30% चांगला पोर येत बा तुमनाकडे चांगला होती. हा बरोबर मातीनाच भांडायत असं. पण मला आटेनं सांगायला चालवणे ना मग आज नाही, आटेनं नाही सांगाव. 90% रक्कम आट केली आपली. मी जे बी सांगसू पडत ना सांगसू आते आटेनं काहीच सांगाव नाही. फक्त काय ना, कीर्तनकार म्हणजे रेडीमेड कपड्याची दुकान असते. कीर्तनकार म्हणजे रेडीमेड कपड्याची दुकान असते. एकासाठी कपडे शिवले जात नाही. ज्यांना मापना बस ना त्यानं गाली निघ जावं, वायबार डोकं लावानं. हा विठ्ठल विठ्ठल आत्मदेव नावाच्या ब्राह्मणानं सांगितलं, काही झालं साधू बाबा, तुमचं दर्शन घडलंय म्हणजे भगवंतानं चांगला संकेत दिलेला आहे. महापोटी काहीतरी झालं पाहिजे, माझ्या पत्नीला काहीतरी मुलबाळ झालं पाहिजे. तेव्हा आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला साधू महात्म्यानं सांगितलं, म्हणले आता ह्या जन्माचं जाऊ द्या, पुढे 7 जन्मापर्यंत तुम्हाला पुत्र प्राप्ती नाही आहे. 7 जन्माचं सांगायले साधू बाबा, याच जन्माचं दुःख सहन होईना म्हणले, तुम्ही 7 जन्माचं सांगून ठेवलंय. म्हणले आता विलाज नाही. आत्मदेव नावाचे ब्राह्मण रडायला लागले. म्हणले साधू बाबा, जर मला पुत्र प्राप्ती होत नसेल तर मी तुमच्या समोर देह त्यागतो, आत्महत्या करून मरतो. साधू महात्म्यानं सांगितलं, बाबा माझ्या समोर जर देह त्यागत असशील तर पाप मला लागणार आहे. मग एक फळ देतो, तेवढं तू तुझ्या पत्नीला खाऊ घाल, त्याच्याकडून तुम्हाला मुलबाळ होणार आहे. आता फळ दिलं, फळ दिल्याच्या नंतर सांगितलं तुझ्या पत्नीला खाऊ घाल. आत्मदेव नावाचे ब्राह्मण घेऊन गेले. पत्नीला सांगितलं साधू बाबाने हे फळ दिलं, हे खाल्ल्याच्या नंतर तुला दिवस जातील, आपल्याला मुलगा होणार आहे, हे फळ खा म्हणले. तू बाईनं हातात फळ घेतलं. आता सगळ्याच बाया सारख्या असतील असं नाही ना, काही काही बायांच्या मनात शंका असते, माय व साधूना दियल परसाचे कसा शेन काय शे. हा आता इथं अंधश्रद्धा, इथं आली अंधश्रद्धा. बाकीने बाया आम्ही लहानपणी ऐकले, आत्याबाई लहानपणी ऐकले, भाऊ घर मागूस त्या साधू चांगला नाही राहत, कुत्री बनायला जात, गोमाशी बनाय टाकत. हा को आवर्जी बाईसले सांगे, आवर्जून सांगेत बाईसले, तू घुस घर मागूस ओ बहीण नको, चांगला नाही तो, त्या चांगला नाही राहतच त्या. ओ भगवान, त्या बाईले कसाल गोमाशी बनवतील, त्या बैल गाबरीशनी जंगलमा राहत बिचारा. ज्यांना कटाया त्यांना वानोया कसा लय जातील त्या. विठ्ठल विठ्ठल बाईच्या मनात बसलेल्या महिलांनी शंका घातली, बाई ग हा फळ जर तू, हे फळ जर तू खाल्लं तर त्याच्याकडून तुला दिवस जातील. खरी गोष्ट आहे, पर तुझं पोट मोठं होईल, गावात जर संकट आले सगळी लोक पडतील, तू मरणार आहे. बाई म्हणते हो बाई, आता जर दिवस गेल्याच्या नंतर शरीर वाढणारच आहे, पोट मोठं होईल, आलेल्या संकटाला मी कसं तोंड देणार आहे. घाबरली बाई. ते फळ होतं का गाईला खाऊ घातलं. गाईला फळ खाऊ घातलं आणि स्वतःची बहीण जवळ बसली होती, तिने सांगितलं ताई काही काळजी करू नकोस, माझी परिस्थिती हालाकीची आहे, माझी परिस्थिती हालाकीची आहे, मलाही दिवस गेले तर मला आहेत म्हणले पोरं, माझा मुलगा तुला देते, तुझ्या नवऱ्याला खोटंच सांग तुला दिवस गेलेत म्हणून. असं नाटक 9 महिने होईसपर्यंत बाईनं तसंच खोटं नाटक केलं आणि सांगितलं का दिवस गेलेत म्हणून. आता आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला पोरगा झाला, म्हणजे तो खरा त्यांना झालेलाच नव्हता, पोरगा झाला होता तो आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाच्या बहिणी पत्नीच्या बहिणीला. पर तिनं सांगितलं आता हा मुलगा घे, याच्या मोबदल्यामध्ये मला काहीतरी धनद्रव्य दे. घेतलं आणि मार्गस्थ झाली. पर इकडे आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला सांगितलं गेलं की तुम्ही बाप झालात. तेव्हा गो ब्राह्मणांना महाराज गाई दान केल्या, स्वर्ण दान केलं. एवढा आनंद, पोरांचं नामकरण. आता ते गाईलाही फळ घातलं, खाऊ घातलं का, त्या गाईला फळ खाऊ घातलं, तिला पण मुलगा झाला, दिसायला माणसासारखा पर कान त्याचे गाई सारखे येतात. आता गाईच्या पोटी जन्माला आला म्हणून त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. काय नाव ठेवलं? गोकर्ण. कीर्तने रे आप्पा तू बिठा होई गे आटेलो यानं म्हण राय ना, आणि काय गर्भशी उपाधी हो, तो मला दादागिरी करा.
ओ वार नको रे आई याल बी टाकरलं येले तो हा काहीतरी गणू दादा याच्यावर काहीतरी ठेवा त्यांना मापनात दगड लय जात बर का भाऊ नाही तर इथला मोठा लय या मंचा तेवढी द्या ए कट करजात बर का युट्यूब वाला दादा हो. बस हाय कट करीस नाही डिलीट नाही करा ना याला याला समाई ठेवा ना मी जास्त वाजायला लागू नका तोही बदनाम करा ना विठ्ठल विठ्ठल हा विठाला 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 तसं काय नाही बा मी नीच ना लायसन भेटायला लिहिले तसं गाईचा पुत्र बोलू नका ना बोलू नका गाईचा पुत्र दिसायला माणसासारखा पर कान गाई सारखे येतात म्हणून त्याचं नाव गोकर्ण. आता धुंदुलीचा मुलगा आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाच्या पत्नीचं नाव होतं धुंदुली. धुंदुलीला मुलगा झाला ती म्हणते महापोराचं नामकरण मीच करेन म्हणला मीच नाव ठेवते मग तिने नाव ठेवलं त्याचं काय तुम्ही कथा ऐकतात का कथा ऐकतात ना मग काय नाव आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाच्या पोराचं हा कोण जानू आणि आमले माहिती राहतात तुल कसा लाटे बोलावतो तू ते बी करे ना मग धुंदुलीचा मुलगा त्याचं नाव होतं धुंदुकारी. पण जिथं संस्कार असले का चांगले लेकर जन्माला येतात संस्कार चांगले द्यायचे म्हणजे पोरं चांगले घडतात. पर जिथं संस्कारच नाही जटे वयनच नाही तटे चांगला घडते का पोरं अजिबात नाही. अपेक्षा ठेवणं सुद्धा चुकीचं आहे. जिथं मायबापांची खूप पवित्र नाही तिथं चांगले पोरं जन्माला येऊ शकत नाही. कारण चांगले लेकर जन्माला येण्यासाठी मायबापांचा सुद्धा पुण्याचा साठा असावा लागतो खूप पवित्र असावी लागते तरच शक्य आहे. बरोबर आहे ना. हा पोरगा चांगला जन्माला घाल ना आपला आत्माशे बर का तुमले वाटत अशी एका येडावी घ्यात बुवा मी सुधीमा कीर्तन करायनो तुम्ही म्हणसान महाराज कसं दिवस गेल्याच्या नंतर जर का तुम्ही अंतकरणापासून देवाची भक्ती केली ग्रंथ वाचले भजन गायलं तर नक्कीच तुमच्या पोटी येणारं पोरग चांगलं जन्माला येतं. पण तुम्ही शुद्ध बीजा पोटे फळे रसाळ गोमटे फळे रसाळ गोमटे फळे रसाळ गोमटे हा शुद्ध पिता पोटे फळे रसाळ गोमटे फळे रसाळ गोमटे फळे रसाळ शुद्ध बीजा पोटे फळे रसाळ गोमटे फळे रसाळ गोमटे फळे रसाळ शुद्ध पिता पोटे फळे रसाळ गोमटे फळे रसाळ वा गोड प्रमाण घेतलं आमच्या बाबांनी. शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी नाही का. आई बापांची खूप पवित्र तर पोरं चांगली जन्माला येतात. थोडक्यात मी उदाहरण म्हणून सांगेल. विनोद वजा करायचा चांगलं मटेरियल घेण्याचा प्रयत्न करायचा. एका पोराला चोऱ्या करायची सवय होती लहान मोठ्या चोऱ्या करायचा. लग्न करण्याच्या वयात आला लग्नही झालं. लग्न झाल्याच्या नंतर तो बी छोट्या मोठ्या चोऱ्या करे त्यान बायको बी चोऱ्या करे बुवा. तो चोऱ्याच करे पण त्याला बायको भेटणे ती बी छोट्या मोठ्या चोऱ्या करे. हा ते दोन्ही चोर येतच म्हणल्यावर यासना पुढे संत जन्मालीन का. दोघं चोरटे येतात नेमकं ती बहीण बी चोऱ्याच करे बा त्यान बायको पण कसं चोऱ्या गली माही चालता चालता कोण्या ताटल्या उपाड दे कोण्या वाट्या उपाड दे तीन तीन ऐपत प्रमाणे. आता दोघं चोरटे येतात. पोरगीला दिवस गेल्याच्या नंतर बाळंतपणाची वेळ जवळ आली. दवाखान्यात नेलं डॉक्टरांनी चेक केलं म्हणलं शेजर केल्याशिवाय पर्याय नाही. आता शेजरही झालं बाळ जन्माला आलं पोरग पण बरेच दिवसाच्या नंतर लक्षात आलं पोरग मुठच काही सोडना. पोरग मुठ काहून सोडत नाही याच्या हातात काहीतरी त्रास असेल काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून हा पोरगा मुठ सोडत नाही. बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं बऱ्याच वैद्यांना दाखवलं. एक आजी म्हणे भाऊ भगत पान बी देखाड द्या. मी कोणाच्या भक्तीला अजिबात नाव ठेवत नाही. मी कोणाच्या भक्तीला नाव ठेवत नाही. ज्या गोष्टीवर माझा अभ्यास नाही त्या गोष्टीवर मी अजिबात दीडशानापणा करत नाही. कारण जी हॉटेलनं खादं नाही ती हॉटेलला बदनाम करणं कोणला अधिकार खाई दको 1500 1500 खर्च करी देखो
भाजी नाही आवडली तर सांगू त्या हॉटेलमा बरोबर भेटत नाही हा. बरोबर आहे की नाही उगच काय त्या हॉटेलमा काय बरोबर जेवण भेटत नाही तू खात होतं का नाही आप्पा सांगे असा दिसू का मुसळामा तू खात नाही ना मग आप्पाना चायल काय राहणार का रे ओ बानट सुरूत ना स्वतः काय दे बरेच ठिकाणी असं होतं की चांगला माणूस बदनाम होतो बाबा कधी लोक भेटतही नाही कोणी काय सांगितलं का तेच विकत फिरतात बाकीचे वेळे हा. म्हणून सांगतो ज्या गोष्टीवर आपला अभ्यास नाही त्या गोष्टीवर बोलायचं नाही हा एक आजी माईमनी बघतले ते काढ बघतले बिटा बसणार नाही एक सुज्ञ बाबा आले ते म्हणे असं करा एखादा मानसरोग तज्ञाकडे दाखवा आता मानसरोग तज्ञाकडे नेलं पोराला आता पोराला टेबलावर लेटवलं मानसरोग तज्ञ डॉक्टर लई हुशार होते त्या डॉक्टर साहेबांनी गड्यात सोन्याची 2 तोळ्याची चैन होती चैन अशी गड्यातून काढली आणि पोराच्या समोरून अशी फिरवली पोराच्या समोरून अशी फिरवली पोरगान पटकन हात सोडा पटकन चैन धरी जवळ चैन धरी ना तर त्यानं हात नाही 5 ग्रॅमनी अंगठी खाली पडणे तपास लावा असं माहित पण शिजर करता करता नर्सन हात माई उपाट दिली होती त्या भाऊ हा कशाचा परिणाम आहे दोघं चोरटे आहेत म्हणल्यावर त्यांच्या पोटी साधू इन्कम मामाजी विषय का म्हणून आई बापांची कूक जर पवित्र असेल तर नक्कीच चांगलं पोरग जन्माला येतं थोडक्यात अजून सांगेल कूक आईची पवित्र असेल तर पोरग चांगलं जन्माला येतं जर चोर असतील तर चोर आला पण आज माझे तरुण बंधू आहेत खेड्यांवरनं बरेच दादा गाड्यांवर आलेले आहेत प्रत्येक पोरगा गाडीवर लिहितो की राजे पुन्हा जन्माला या राजे तुमची धर्माला गरज आहे दादा राजांना बोलवण्याची अगोदर गरज आहे ती जिजाऊ साहेबांची का गरज आहे राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना तेव्हा एक जिजाऊ साहेब होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ साहेब होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती आता सध्याच्या जिजाऊंकडे पदरच शिल्लक नाही राजे जन्माला जेवणाचा कारण मायबापांचे संस्कार असतील तर लेकरं घडतात डोक्यावर पदर किती इज्जत वाढवतो सांगू का माया हो हा आड छाती कॉलर उचली नाही सांगतो कारण मना त्या डोक्यावर पदर हाय बी इज्जत वाढस ना मग नाही ते लोक सांगतात माले ओ घरनं सुधार रे आमले काय शिकाळा पण आपले गर्व आहे या गोष्टीच ना डोक्यावर पदर आलेल्या अतिथीचा आदर सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर राजे सहज नाही घडले जिजाऊ साहेबांचे संस्कार होते म्हणून राजे घडले संस्कार लेकरांवर चांगले आपण ठरवायचं काय करायचं ते नाही का हा तुम्ही जर कधी तुमले वाटत असेल मन पोऱ्यानी मन भाऊनी मन नवरानी मन बापनी दारू सुटायला पाहिजे सोपं आहे काय कोणता वैद्याकडे जाऊ नका बसल्या बसल्या स्वयंपाक करत असताना रामकृष्ण हरी म्हणा राधे राधेचं भजन गा भगवंताचं नामचिंतन करा वर्ष 2 वर्षांना तुमच्या नवऱ्याची तुमच्या भावाची तुमच्या पोराची तुमच्या जे पण असतील त्यांची दारू सुटते गॅरंटी आपली फक्त रांधाण टाइमले देवनं भजन करू पण आपण रांधाण टाइमले देवनं भजन नाही राहत तुम्ही हा मयूर बाबा डिंग डंग डिंग आता ते कम आहे बा तुम्ही डिंग डांग डिंग म्हणतस ना बाबा या लोके डिंग डांग डिंग म्हणतस मनीषीन ते तू डिंग डांग करतच येत संध्याकाळी हा आपल्यावर पोरग चांगलं जन्माला आलं तर फळही चांगलं भेटतंय त्याचं नाही का तर आत्मदेव नावाच्या घरामध्ये आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाच्या घरामध्ये 2 लेकर आहेत एक गाईचा पुत्र आणि एक त्यांचा पुत्र पण गाईचा पुत्र म्हणजे साधूचा प्रसाद होता एवढा चांगला संस्कारी मुलगा जन्माला आला की त्याला फक्त भगवंताचा वेळ होतो आणि हा भाऊ लहानपणापासून चोऱ्या करायचा लहानपणापासून नको त्या गोष्टी करायला लागला बापाला वाटलं की साधू बाबा सांगत होते तेच खरंय साधू बाबाला मी सांगितलं माझ्या पोटी संतती नाही या पुत्र झाला पाहिजे पण साधू बाबांनी सांगितलं होतं तुम्हाला मुलगा नाही म्हणून रडताय का ज्यांना 4-4 मुलं ते पण रडतायत खरी गोष्ट आहे नव्हता तेव्हा पण रडत होतो झाल्याच्या नंतर जास्त रडावं लागतंय त्याच्यापेक्षा नसता झाला तर बरं झालं असतं मग आता झालाय तर पर्याय काय म्हणले हा काय जगू देत नाही मग आत्महत्या करून मारायचा अजून निर्णय घेतला आत्मदेव नावाच्या ब्राह्मणानं तिथं सुद्धा जात असताना गोकर्णानं थांबवलं गाईच्या पुत्रानं बाबा कुणाक चाललात काय नाही बाबा दादा मला जावं लागतं रे तुझ्या भावानं लई त्रास द्यायला सुरुवात केली म्हणले जीव नकोसा वाटतो रे ठेवायला मरावं वाटतंय म्हणले बाबा भगवंतानं एवढा चांगला नरदेह दिला
एवढा चांगला नरदेह दिलाय, भगवंताची प्राप्ती करून घ्या ना. इथं अडकण्यापेक्षा, इथं संकटाला तोंड देण्यापेक्षा, टेन्शन घेण्यापेक्षा भगवंताची प्राप्ती करून घ्या. अंतकरणापासून नामचिंतनाला लागा. आत्मदेव नावाचा ब्राह्मण भक्तीकडे वळला, अंतकरणापासून देवाची भक्ती करायला लागला. आता तो संसारात मुक्त झालाय, पण त्याची पत्नी धुंदुलीला त्रास द्यायला सुरुवात केली. एवढा त्रास धुंदुली सुद्धा मरण पावली. आता एवढं पाप केलं धुंदुकारीनं, एवढं पाप केलं, शेवटी परस्त्री या घरात घेऊन आला. जे वेश्या व्यवसाय करतात त्या स्त्रियांना घरात घेऊन आला. एवढं पाप त्या बायांना पण वाटलं, बैग आपणच एवढे आहेत, हा रोजच्या दुसऱ्या बायका आणतोय. म्हणले आहे त्या इष्टटीत वाटणी पडेल, त्याच्यापेक्षा असं करूयात, यालाच मारून टाकू, म्हणजे इष्टटीत आपल्याला व्यवस्थित तरी वाटणी मिळेल, नाही का. धुंदुलीचा मुलगा धुंदुकारी झोपलेला आहे आणि रात्रीचा प्रहर आहे, मध्यरात्र, झोपेतच 4 पायला त्याला बांधलं. त्याला तुम्ही काय म्हणतात, खटिया, खाट म्हणतात ना. त्या 4 पायला बांधलं आणि बांधल्याच्या नंतर त्याच्या तोंडामध्ये हार ओतला. विस्तो ज्याला आपण म्हणतो, हार, चुलीमधला हार त्याच्या तोंडात ओतला आणि त्याला जिवे ठार मारलं. मोबाईल उचलूच नका. जिवे ठार मारलं आणि त्याचा आत्मा भटकत होता. आणि गोकर्ण आता तिकडनं पृथ्वी प्रदक्षिणा करून गावाच्या शिवजवळ आला. आणि तिथं नको तसले आवाज यायला लागले. तेव्हा गोकर्णानं सांगितलं, भैया कोण आहेस, काहून घाबरवतोय. म्हणले, दादा मी तुला घाबरवत नाही रे, मी तुझा भाऊ आहे. कोण. म्हणले, मी धुंदुकारी. अरे तुझी अवस्था अशी कशी. म्हणले, दादा तू तर चालला गेला, आई वडील माझ्यामुळे मरावं लागलं. पण दादा ऐक ना, मी एवढं पाप केलं, परस्त्री या घरात घेऊन आला, त्या बायकांनी मला जीवे ठार मारलं, माझी भगवंताची गाठभेट झाली नाहीये, माझा आत्मा भटकतोय, मला भगवंताची प्राप्ती झालेली नाहीये. तू काहीतरी कर ज्याच्याकडं मला भगवंताची प्राप्ती होईल, माझा आत्मा भटकतोय म्हणला. मग गोकर्णानं काय केलं, भागवत कथा लावली. 7 दिवसाची कथा ऐकली आणि कथा ऐकल्याच्या नंतर 7व्या दिवसाची कथा पूर्ण झाली आणि धुंदुकारीच्या आत्म्याला शांती लाभली. तेव्हापासून आपण भगवंताचं नामचिंतन गेलेल्या व्यक्तीच्या नावानं करतो. याचा अर्थ असा आहे, पोरांचं नाव मोठं होण्यासाठी नाही, नातवांचं नाव मोठं होण्यासाठी नाही, मुलींचं नाव मोठं होण्यासाठी नाही, तर जाणाऱ्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून हे नामचिंतन असतं. आणि हे नामचिंतन केल्याच्या नंतर आपल्याला पितृदोष लागत नाही, ही खासियत आहे. विठ्ठल आता चला अभंगाकडे. अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबार आहे, ज्यांनी 65 लाखाची जागी लोकांना दान करावी ते तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे, जाडोनी संसार वैसले अंगणी ते तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे, संसाराच्या नावे घालूनी अशुल्या, संसाराच्या नावे घालूनी शून्य, हरि भजनी